सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 23. श्लोक पाहूयात. योत्स्यमानानवेक्षे है य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेत् युद्धे प्रियचिकीर्षवः युद्धे प्रियचिकीर्षवः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. योत्स्यमानान म्हणजे लढणाऱ्यांना, अवेक्षे म्हणजे मला पाहू दे, अहम म्हणजे मी, ये म्हणजे जे, येते म्हणजे ते, अत्र म्हणजे येथे, समागतः म्हणजे एकत्रित झालेल्या, धार्तराष्ट्रस्य म्हणजे धृतराष्ट्राच्या पुत्रांचे, दुर्बुद्धे म्हणजे वाईट बुद्धीचा, युद्धे म्हणजे युद्धात, प्रिय म्हणजे प्रिय, चिकीर्षवः म्हणजे इच्छिणारे. आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. अर्जुन लढण्याकरता सर्वथा सज्ज आहे, परंतु त्याच्या भाषणात आश्चर्य आहे. हे युद्ध केवळ अंध धृतराष्ट्रामुळे आणि दुष्टबुद्धी दुर्योधनामुळे होत आहे. दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र यांच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकाविणार होता हे उघड होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत. असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. शिवाय ही गोष्टही सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करायचा आहे त्यांच्या बळाचा अंदाज घेण्याकरता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती. बघणे याचे दोन अर्थ निघतात. एक म्हणजे निरीक्षण करणे आणि दुसरे म्हणजे त्यांना अद्दल घडविण्यासाठी हेरून ठेवणे. परंतु हे ज्या आवेशात अर्जुनाने म्हटले ते दर्शविते की अर्जुनाच्या मनात दुर्योधनाबाबत क्रोध आहे आणि तो युद्धासाठी उत्सुक आहे. दुर्योधनाने कित्येकांना धूर्तपणे आपल्या बाजूला वळवले होते. त्यामुळे अर्जुनाला या सेनेचे नीट निरीक्षण करायचे होते. म्हणून अर्जुनाने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करण्याची आज्ञा भगवंतांना केली होती. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद.